आज आपण बनवत आहोत पुरणपोळी। पुरणपोळीसाठी मी ही 2 वाटी डाळ अशी 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। आता आपण याला कुकरला लावायचं। ही अशी भिजवून घेतल्यामुळे ती लवकर शिजते। 2 शिट्टीमध्ये ही डाळ शिजते। याच्यामध्ये आपण आता चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे। त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं तेल। आपली डाळ शिजलेली आहे। 2 शिट्ट्यामध्येच आपली डाळ शिजलेली आहे। हे बघा अशा प्रकारे डाळ शिजलेली आहे आपली, आहे का। तेवढ्यासाठी 2 तास भिजवून घेतली आपण डाळ। 2 शिट्ट्यामध्ये आपली डाळ एकदम गिर भिजलेली आहे। बघा कलर पण खूप सुंदर आलेला आहे। अशा प्रकारे आता आपण हे पुरण वाटून घेणार आहोत। आपल्याकडे ही अशी पुरणाची चाळणी, याच्यामध्ये टाकून मी ते बारीक करून घेतलेलं आहे पुरण आणि असं कढईमध्ये ठेवून आता ते मी त्याचं मॅश करून घेणार आहे, चांगलं शिजवून घेणार आहे। पण ही कणिक मळून घेतलेली आहे, हे पुरण करून घेतलेलं आहे आणि हे कोरडं पीठ लावायला घेतलेलं आहे। इकडे तवा ठेवलेला आहे, हे तूप घेतलेलं आहे लावायला पुरणपोळीसाठी। अशा प्रकारे याला आपण गोल आकारामध्ये लाटून घेतलेली आहे। प्रकारे टम्म अशा फुगतात आपल्या पुरणपोळ्या। अशा सुंदर अशा एकदम गुबगुबीत आहे की नाही, छान।